नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वडापाव सोबत भजी सोबत जे खातात ना मिरच्या, त्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। खूप जणांनी अशा कमेंट केल्या होत्या की मावशी तशा पद्धतीच्या मिरच्या दाखवा। तर ह्यातल्या अर्ध्या मिरच्या मी तिखटवाल्या घेतलेल्या आणि अर्ध्या बघा ह्या पोपटी कलरच्या घेतलेल्या, तशा देठा सकट घ्यायच्या। मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। तेल बघा गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा तेल ना कडक गरम पाहिजे, त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या। ह्याच्यामध्ये ना मी कॉर्न पकोडे केलेले आहेत, ते उद्या अपलोड होणार आहे, ते तुम्ही उद्या जरूर बघा। आणि फास्ट गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। मस्त अशा बघा भाजलेल्या आहेत। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नुसत्या झाऱ्यामध्ये पण आपलं असं तेल गरम झालं की नाही तर असं खालीवर करून तुम्ही भाजू शकता। जास्त अशा कडक आपल्याला करायचं नाहीत, कारण की नरमच पाहिजे त्या। आणि हे एक गोष्ट अजून एक तुम्हाला मी सांगते, मिरच्या चांगल्या स्वच्छ धुतल्या थोड्या थोड्या तुम्ही त्यांना सुरीनं कट मारा, कारण जर मिरची जर तेलात जर फुटली बिटली तर अंगावर वगैरे उडेल। तर अशा पद्धतीतच आपल्याला मिरची बघा ही भाजून घ्यायची आहे तेलामधून। जास्त अशी कडक करायची नाही, कडक जर केली की नाही तर मग ती सॉफ्ट राहणार नाही। विकतच्या कशी सॉफ्ट राहतात। खूप जणांनी असं मला सांगितलेलं की आमचे ते कडक होतात, तर बघा ह्या एकदम सॉफ्ट आहेत बघा, अशा एकदम सॉफ्ट। आणि गरममध्येच आपल्याला ह्याला मीठ लावायचं बरं का, म्हणजे ह्या छान लागतात। पण तुम्ही करताना जरूर थोडंसं त्याला कट मारा, लक्ष देऊन करा, नाहीतर वरनं जर काय जाळी बिळी एखादी जर असेल तरी झाकली तरी चालू शकते। आता हे बघा चमच्यानं जरी तुम्ही केलं मिक्स तरी चालेल, मी तर आता हाताने करणार आहे। एक नंबर लागतात चवीला बरं का। खूप लोकांनी असे म्हटले तुम्ही एवढी भजी टाकले तर तुम्ही तशा मिरच्या दाखवा, तर अशा पद्धतीत बघा अशा साधारणशा अशा सगळ्या साठून एकसारख्या भाजल्या गेल्या पाहिजेत बघा ह्या, नाहीतर ह्या अशाच्या अशा राहणार बघा, ह्या बिलकुल कडक होणार नाही आहेत जरी फ्राय करून जरी काढल्या तरी मस्त होतात बघा। आणि एकदम झटपट अशी ही मिरची होती, चवीला इतकी छान लागते। मिरच्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून जरूर बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।